नमस्कार. जय लवजी. जय मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अलगूज ही कादंबरी बघत आहोत. तर त्याच कादंबरीचा आजचा हा तिसरा भाग. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथावचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. रात्र चढत होती. चंद्र मोहरला होता. बहिणा निवांत निजली होती. घोरत होती. रंगू मात्र जागी होती. ती आड्याकडे पाहत विचार करत होती. बाहेर बापू एकटाच दारातील खळ्यात बसला होता. हळूहळू फुलणारं चांदणं पाहून तो अस्वस्थ झाला होता. मग त्यानं अलगूज तोंडात धरलं तशी रंगू दचकली. चटकन उठली. तिच्या मनाला ओढ लागली. ती बाहेर आली. हिरव्या गर्द झाडीवर येऊन चंद्र आपला रुपेरी रंग उधळीत होता. त्या प्रकाशात सृष्टी न्हावून निघाली होती. ते धुंद वातावरण अलगुजाच्या मधुर नादानं भरून टाकलं होतं. त्याचा नाद दूर दूर जाऊ लागला. शिवार घुमू लागलं. रंगू बापूला खेटून बसली होती आणि कानात प्राण आणून अलगूज ऐकत होती. अलगूज तिच्या आवडत्या ओळी आवळीत होता. नगर घुमू द्या, रामा पावा वाजू द्या. मग रंगूनं बापूला एकाकी डिवचलं आणि म्हणाली, बापू, तू किती दिवस हा अलगूज वाजवणार? ते कसं सांगू? बापू तिच्या डोळ्यात तो आनंद पाहत बनाला. आईची आठवण विसरावी म्हणून मी हलगूज केला. उपासमारीची आठवण होऊ नये म्हणून वाजवू लागलो. पुढे मळ्यात आलो. आता तुझ्या आनंदासाठी मी हा अलगूज वाजवू लागलो. किंचित एकटं वाटू लागलं की मी हा अलगूज वाजवतो. मन रमतं, बरं वाटतं. आता असं वाटतंय की मी जन्मभर आपला अलगूजच वाजवणार. आणि आता काय? रंगून विचारलं. बापू म्हणाला, अलगूज वाजवला की तू बाहेर येतेस म्हणून मी वाजवतो. तू येऊन गेलीस की माझ्या मनाला हुरूप येतो. मग मी येईन की. रंगू खुशीत म्हणाली, मी रोज येईन. हा अलगूज वाजवला की मला एका जागी बसवतच नाही. त्याचा नाद आला की हुरूर लागत वाटतं. ज्या दिवशी हा नाद मला अंतरल त्या दिवशी माझा जीव राहणार नाही. ऐकून बापू चकित झाला व म्हणाला, मला एक भीती वाटते. कसली? रंगून विचारलं. मला वाटतं एखाद दिवशी तू निघून जाशील की जन्मभर मला झुरत राहावं लागेल. तसं झालं तर मी जगणार नाही. रंगूचं काळीत सरकलं. ती क्षणात कोळपली व म्हणाली, बापू, असं बोलू नको. मी तुला टाकून दुसऱ्या घरी जाणार नाही. तू असं मनात आणू नको. काहीतरी भाकीत करू नको. मी भाकीत करीत नाही. बापू म्हणाला, मनाला लागलेली टोचणी मी तुला बोलून दाखवली. तू दुसऱ्या घरी गेलीस तर मी जगणार नाही. रंगू काहीच बोलली नाही. मान खाली घालून ती डोळ्यात पाणी आलेलं पदरानं पुसत होती. आपण बापूला सोडून कुठेतरी जाणं ही कल्पनाच तिला कशाची वाटत होती. रंगूची अवस्था पाहून बापू खिन्न झाला. तो म्हणाला, तुला वाईट वाटतं तर मी तसं पुन्हा बोलणार नाही. मग रंगून डोळे पुसले. हळूहळू मनातलं वादळ शांत झालं. मग चंद्राकडे पाहत ती म्हणाली, आबांची वेळ झाली, जाते मी. तू अलगूज वाजव. एवढंच बोलून ती चटकन उठली आणि मोहळाची माशी उठावी तशी घरात गेली. अंथरुणावर पडली. डोळे मिटून ऐकू लागली. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. वारा त्यांना पिंजून पुन्हा गोळा करीत होता.
आणि चंद्र तिकडे धावत होता. गावातील काम आटोपून गणू मळ्याकडे निघाला होता. गुरुवाच्या घराजवळ आला तेव्हा हनुमा पाटील मागून आला. मग ते दोघं बोलत बोलत चालू लागले. चालता चालता हनुमानं बोलणं काढलं. तो म्हणाला, मोहिते, आपण जन्माचं शेजारी, दोघांचं उत्पन्न सारखं, गावात तुम्हासनी बराच मान आहे आणि आम्ही ते वतनदार. तो आपण जर पाहुणं झालो तर दुधात साखर पडल. आपला हात कोणी धरणार नाही. हनुमाच्या बोलण्याचा रोख लक्षात घेऊन गणू शांतपणे म्हणाला, बोलणं नामी केलंस, पण मला हे सांगा, तुमचं मूल साखर का दूध? लक्षाला नाव ठेवू नका. हनुमा म्हणाला, तो आता मोठा आहे, संधी कामं करतोय. काल धामोडाला जंगी कुस्ती केली. तो गुमान तुमचे रंगू लक्षाला द्या, बार उडूया. आधी मला सांगा, गणू चिडून म्हणाला, घरात दाढी मिशीचा पोरगा असताना तुम्ही त्याचं लगीन केलं नाही, उलट आपलंच लगीन करून मोकळं झाला सा. याचं नाव काय? ते असं आहे, हनुमान नरमाईने म्हणाला, आम्ही लक्षाच्या लग्नाची मायंदळ खटपट केली, पण सोयरीक जमली नाही. घरात तर कामाला माणूस हवं, मग आमचं जमवलं. आधी काय करणार, घेतलं उरकून. अहो, घरात बायकोन आहे, ते घर नवं, ते सारं असू द्या. तुमची रंगू आम्ही बघितली आहे, सून पास आहे आमासनी. बोला, आता हुंडा किती देणार ते? हुंडा देऊन गुंडा पत्रात घ्यायला मला अजून याड लागला नाही. त्यानं चिडून म्हणाला, सोनाराच्या आईला सूर्य ऐकू नका, सरळ बोला. मोहिते, मला भामटा म्हणू नका. हनुमा ऐकेरीवर येऊ लागला, मी पोलीस पाटील आहे. लेख माझ्या घरात देणार नाही तर कंच्या राजाला देणार आहे. मी आपली लेख गरीबाला देईन. गणू वैतागून म्हणाला, मला सम्राटाची गरज नाही. मी माझ्या मनासारखा माणसासारखा नवरा बघेन. बोलत बोलत ते दोघं ओढ्यावर आले. गणूचं ते बोलणं हनुमाला लागलं. तो रागान आपल्या मळ्यात शिरला आणि गणू आपल्या मळ्याकडे आला. बहिणानं गणूला जेवायला वाढलं. गणू खाली पाहून जेवत होता. त्याचा बिथरलेला चेहरा पाहून बहिणानं विचारलं, कोणासंग भांडण झालं का आज? नाही बा, गणू म्हणाला, हनुमा भेटला होता, त्यानं रंगूला मागणी घातली त्या लक्षासाठी. मग तुम्ही काय म्हणलात? काय म्हणायचं? गणू म्हणाला, नाही म्हणून चोख सांगितलं. बहिणा म्हणे, गावात माणूस तोंडवर करू दिना, मन पोरगी मोठी झाली, मग त्यात गावाच्या बापाचा काय गेलं? गणू वैतागून म्हणाला, माझी लेक थोरली झाली, मी तिला पोसणार. तसं कसं? बहिणा म्हणाली, गावाचं बी ऐकलं पाहिजे. मुलीची जात म्हणजे नासका किराणा माल, जवळ ठेवू नये. तू गावाचं ऐकू नका, गणू सोडून म्हणाला, माणसाला नासका किराणा माल म्हणणारी माणसंच माणसं नव्हत. मग ते म्हणतात, लेख कुणा राजाला देणार तुम्ही? बहिणा बोलली. गणू ओरडला, मी माझी लेख गरीबाला देईन. हे गणूचे शब्द कानी पडताच रंगू चटकन उठून बसली. बापू गरीब आहे, पण कर्तबगार आहे. आपला बाप आपला हात बापूच्याच हातात देईल.
असं तिच्या मनात आलं. रंग उठलेले पाहताच गणून हात धुतले आणि तो अंगणात गेला. बापू डाव्या हातात भाला घेऊन उभा होता. त्याच्या दुसऱ्या हाताला अलगूज पाहून गणू म्हणाला, बापू, जर तू अलगूज बाजी धरायलास आणि मळ्यात चोर शिरले तर मग काय करणार? तसा बापू चमकला. तो काहीच बोलला नाही. पण त्यानं खळ्यातील त्या मेढीकडे नीट पाहिलं आणि हातातला भाला खरकन फेकला. तो इतक्या वेगानं आणि जोरानं गेला की कपकन त्या मेढीत ओतून बसला. मेढ हदरली आणि गणू गप हसला. रंगून आठवणीचे किती पदर मोडले, पण त्या आठवणी काही तिला सोडित नव्हत्या, कमी होत नव्हत्या. ती मनात म्हणत होती, बापू, काय लवकर ये. का? तुला उशीर झाला की माझं मन तुझ्याकडे धाव घेतं. कसं? मेंढरावानी. असं म्हणून ती मनी होताना स्वतःच हसली. तोच लक्षात ढेंगाटकीत आला. त्याची भरपूर वाढलेली दाढी पाहून रंगू चकित झाली. तसं ते पाहणं, बोलणं आणि आयट पाहून ती मनात म्हणाली, लक्षालाही वेळ लागलाय. आणि रंगूचं मन आठवणीच्या चक्रातून मुक्त झालं. श्रावण संपला. पावसानं आपला तळ उठवला. त्याच्या स्पर्शानं फुललेली धरणी डोळे दिपीत होती. मग भाद्रपद आला. हिरवा शिवार गव्हाळ होऊ लागला. भाताची शेतं लहरू लागली. भाताच्या तवऱ्या नम्र झाल्या, वाकल्या. कापणीची पाठ पाहू लागल्या. सुगी तोंडावर आली. लोकांनी खळी शिंपली, काहींनी देव पूजले, कुणी डावरे घालून तयार झाले. सुगीचा सुगावा लागताच गुळकर्णी त्या खोऱ्यात गर्दी केली. फिरत्या जमातीनं नांदगावभोवती पाला ठोकली. डोंबारी, डावरी, गोंधळी, बडार, दरवेशी, कुच्चवाले, भानामती करणारे अशा अनेक लोकांनी नांदगाव व्यापला आणि जो तो आपापलं कसब दाखवून भात उकळू लागला. डोंबारी फण्या विकू लागले. गलीत अस्वलानं धमाल केली. अस्वलापेक्षा दरवेशीच ओरडून गाव डोक्यावर घेऊ लागला. आणि कोल्हाटणीच्या तमाशानं तर गावातली तरणी पोरच वेडी गेली. माकडाच्या कोलांटोड्या पाहून लहान पोरं संतुष्ट झाली. नंदीबैल धन्याला ओळख म्हणताच घरमालकाला हिरू लागला. भानामती करणारे, कुचवाले नाक्षरा फुंकीत पायात चाळ बांधून नाचू लागले. त्यांच्या बायका डोक्यावर सापाचे पेटारे घेऊन गिरक्या मारू लागल्या. कुचवाल्याचा तो अवतार, ते साप आणि त्यांच्या भानामतीची ख्याती यामुळे गरीब श्रीमंत सारेच सरळ हातानं त्यांना देणग्या देऊ लागले. रामाच्या घर उद्वासानं दिसत होतं. त्याचं ते चावरं कुत्र कान टवकरून चावल घेत होतं आणि रामाचा नवा देखणा बैल दावणीत नाचत होता. त्याच्यापुढे रामा काठी घेऊन उगाच पडला होता. त्याला नामाची भीती वाटत होती. नामा काहीतरी दगा करून बैल मारील म्हणून तो जागता पहारा करीत होता. जगात कसं जगावं या एकाच प्रश्नावरून त्या दोघा भावात बेबनाव झाला होता. लोकांची चाकरी म्हणजे गुलामगिरी आहे असं नामाचं म्हणणं होतं, तर देवऋषी होऊन लोकांना लोबाडणं रामाला मान्य नव्हतं. या एकाच गोष्टीवरून ते आज कित्येक दिवस एकमेकाशी बोलत नव्हते, एकमेकाकडे पाहतही नव्हते. नामाचं ते वाढतं बेबंद वागणं पाहून रामा मनात कुडत होता. आता रामाची ती भरभराट, तो बैल, ती भांडीकोंडी नामाच्या डोळ्यात सलत होती. तो रामाच्या त्या कुत्र्याचा तर वैरीच होऊन बसला होता. आता रामाचा संसार आपल्या पायावर उभा होता. बापूच्या दरवर्षीच्या कमाईनं त्याला हात दिला होता. दरवर्षी तो एक बैल घेऊन पुढल्या वर्षी दुपटीने विकून पैसा जोडीत होता. आता त्याला उद्याची भ्रांत उरली नव्हती. तर नामा खारवतीनं आपला खोऱ्यातील दौरा बंद करून गावावरच राहतो दिली होती. आता त्यानं तिशी ओलांडली होती. मूळचाच उग्र असलेला नामा आता भलताच उग्र दिसत होता. अलीकडे तो आपला भयान देवारा घरातच बसून 3 वेळ पूजा करीत होता. पूजा झाली की नामा भरपूर गांजा ओढीत होता आणि मग आपल्या सर्व देवांशी बोलत बसत होता. नाहीतर मग उठून गावात जात होता. नामा गावात आला की बायका पोरं घाबरत, लहान पोरं आयांच्या पदरात दडत, तर तरण्यापोरी घरात पळत आणि कवाड लावून घेत. हा म्हणता गावात पळापळ होई.
गावाची कुत्री मात्र नामाला भीत नव्हती. नामा गावात आल्याची चाहूल लागली की एकूण एक कुत्र भडकून उठ आणि अंगावर नामावर तुटून पडे. सर्वत्र एकच हल्ला कल्लोळ होते. लोक म्हणत, हल्ली रे लेका भानामती. नामाचं अस्तित्व कित्येकानं जाचक झालं होतं, पण कित्येक जण त्याच्या भजनी लागले होते. त्याचा तो काळा उघडाबंब देह, त्याने लावलेली लुंगी आणि पाठीवर सोडलेले लांबसडक केस आणि रुंद कपाळ आणि त्या कपाळावर भरलेला शेंद्राचा मळवट, असा त्याचा भयंकर अवतार पाहून मी म्हणणारे त्याला दचकून होते. गावचा न्हावी भोळी भक्ती म्हणून रोज नियमाने येऊन नामाची दाढी घोटून करीत होता. परीट लुंगीला घडी पडू देत नव्हता. गावाचा अत्तार पानाचा पुडा पाठीत होता. एकूण नामाची चंगळ होती आणि अर्धा गाव नामाला टरकून होता. नामाला गांजा चढला की तो देवाशीच भांडत बसे. काय रे भडव्या म्हश्या, गबास, नाहीतर कुत्रा मारल्यावानी मारीन. एका दिवशी नामा नांदगावला जबरदस्त हादरा देई. त्याचा तो अचानक हादरा बसला की गाव घाबरा घुबरा होई. धन्यवाद.